ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाबा आमटे हे नाव आणि त्यांचं कार्य सुपरिचित आहे. ते एक उत्तम वकील होते. श्रीमंत घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि एका पावसाळ्या रात्री त्यांना शब्बाताचा अनुभव आला. तो म्हणजे वाटेने ते येत असताना त्यांनी पाहिलं की एक महारोगी बाजूला पडलेला आहे. तो अक्षरशः मरणाच्या दारामध्ये आहे. त्याच्या अंगावर किडे फिरत आहेत, त्याचे डोळे गेलेले आहेत आणि हे दृश्य पाहून बाबा आमटे घाबरले. कारण त्यावेळी महारोग्याला स्पर्श करणं म्हणजे अटाळ पाप असं गणलं जात होतं. महारोग्याला स्पर्श करणं म्हणजे समाज बहिष्कृत करत होता आणि शिवाय संसर्ग, तो रोग होईल ह्याची भीती होती. आणि ह्या सगळ्या विचाराने बाबा आमटे घाबरले आणि घरी पळून गेले. परंतु घरी गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की माझ्याकडे असलेली वकिलीची पदवी आणि माझं ज्ञान आणि माझ्यामध्ये असलेला परमेश्वर ह्याचा काय उपयोग जर मी त्या महारोग्याला मदत केली नाही तर. आणि मग तो महारोग्याकडे येतो, त्याला उचलतो, त्याची सेवा करतो आणि समाजातील सगळी बंधनं मोडत त्या महारोग्यासाठी आनंदवन नावाचा आश्रम सुरू करतात. प्रिय बंधू भगिनींनो, यहुदी लोकांचं जीवन हे अनेक कायदे आणि कानून ह्यांनी बनलेलं होतं. त्यांच्या धर्मामध्ये 39 मुख्य नियम होते आणि मग अनेक असे पोट नियम होते. आणि आपण पाहतो की शास्त्री आणि परुषी ह्या सगळ्या नियमाचा आधार घेत सर्वसामान्य जनतेचं जीवन ओझं आणि बोझं केलेलं होतं. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो योहानाचं शुभवर्तमान अध्याय 5 ओवी 1 ते 16 मध्ये प्रभू येशू शब्बाताच्या दिवशी एका आजारी माणसाला, जो 38 वर्ष आजारी होता, रोगी होता, अशा माणसाला शब्बाताच्या दिवशी बरं करतो आणि धार्मिक नेत्यांचा रोष ओढावून घेतो. शब्बाताच्या दिवशी हे कार्य केल्यामुळे शास्त्री आणि परुषी त्याच्यावर रागावलेले होते. परंतु आपण जर पाहिलं तर प्रभू येशूने शब्बात आचरणामध्ये खऱ्या रूपाने आणलेलं होता. त्यांनी शब्बात पाळलेलं होता एक चांगलं कार्य करून. आज आमचं जीवन देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेला आम्ही कर्मकांड करत असतो, आम्ही ओठाची प्रार्थना करत असतो, आम्ही शब्बात पाळत असतो, परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही खरं सत्कृत्य करत नाही. तर आता पुन्हा एकदा ख्रिस्तमय जीवन जगण्यासाठी प्रभू बोलावित आहे. या उपवास काळामध्ये चांगलं कार्य, चांगलं जीवन जगण्यासाठी तो बोलावित आहे. त्यासाठी प्रार्थना करूया. आमेन.